नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तुम्ही कधी मिक्सरवरती पावडर टाकलेली बघितली आहे का? किंवा टाकून तरी बघितली आहे का? त्याचे फायदे काय असेल हे जाणून घेण्याचा प्रयत्न तरी केला आहे का? तर मी आज तुम्हाला हे सर्व सांगणार आहे. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या टिप्स देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे कांद्यासाठी. आता महिला म्हटलं की रोजच आपल्याला स्वयंपाकामध्ये कांदा कापावाच लागतो आणि काय होतं की बऱ्याच महिलांना कांदा कापायला गेलं की डोळ्यांची आग होते, डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होते, जळजळ होते. कारण कांद्यामध्ये असा एक घातक घटक असतो की जो आपल्या डोळ्यांसाठी बिलकुल सेफ नसतो. खूप घातक असा घटक असतो, त्यामुळे लगेचच आपल्या डोळ्यांना पाणी यायला सुरुवात होते. परंतु आज आपण अशी काही ट्रिक्स वापरून या कांद्यांना असं करणार आहे की ज्यामुळे आपल्या डोळ्यांना बिलकुल त्रास होणार नाही आहे. धुतल्यानंतर देखील पाणी येतंच, परंतु आपण याला धुणार नाही आहे. अगदी वेगळी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बघू शकता तशा प्रकारे आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे. त्याची वरची छिलटे आपल्याला काढून घ्यायची आहे आणि फक्त 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला या कांद्याला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजरचं टेम्परेचर हाय असतं, त्यामुळे आपण अगदी 2 ते 3 मिनिटासाठी हा कांदा फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे. थोडासा कांदा थंड झाला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा कट करायचा आहे. नक्की ट्राय करून बघा. अशी जी ट्रिक जर तुम्ही वापरली तर नक्कीच तुमच्या डोळ्यामधून जे पाणी येतं ते नक्कीच येणार नाही. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका. त्यानंतरची दुसरी टिप्स आहे ती म्हणजे आता आपण अशा गाळणीमधून काही वस्तू गाळतो किंवा लिक्विड असतं आपल्याकडे, एखादी पीठ असतं, ते गाळायला गेलं की एका हाताने आपल्याला ही गाळणी धरावं लागते आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ते मिश्रण त्यामध्ये ओतावं लागतं. परंतु असं बिलकुल करायचं नाही. आपण अशी गाळणी ठेवली की जी वरचा समोरचा जो भाग असतो त्याला आपल्याला असं पेन त्यामध्ये टाकून ठेवायचं असेल, पेन टाकू शकतात किंवा समोरचा भाग जर तुमच्या गाळणीचा मोठा असेल तर तुम्ही चमचा देखील टाकू शकतात आणि अगदी फिक्स ही गाळणी राहते, बिलकुल हलत नाही. नक्की ट्राय करून बघा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल ना त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच तुमच्यासाठी असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता त्यानंतरची आपली दुसरी टिप्स आहे आणि खूप महत्त्वाची ही टिप्स होणार आहे. बघू शकतात आपण रोजच्या वापरामुळे काय होतं की आपलं मिक्सर किचनमध्येच ठेवलेलं असतं आणि तेलकट चिकटपणा या मिक्सरवरती नेहमी येत असतो. आता ही एक इलेक्ट्रिकल वस्तू असल्यामुळे आपण तिला रोज पाण्याने धुवू देखील शकत नाहीत, कारण जर धुतलं तर ते इलेक्ट्रिकल वस्तू असल्यामुळे ती खराब होण्याची शक्यता असते. आणि रोज रोज या मिक्सरला साफ कसं करायचं ते देखील खूप टेन्शन आपल्या सर्वांना असतं. परंतु आपण अगदी सोप्या पद्धतीने याच्यावरची जी तेलकट चिकटपणा आपण साफ करणार आहे. बघू शकतात इथे आपल्याला टेल्कम पावडर घ्यायची आहे. आपण जी चेहऱ्यासाठी पावडर, तुम्ही कुठलीही पावडर जी यूज करत असाल ती पावडर आपल्याला घ्यायची आहे. घामोळ्याची पावडर देखील तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात. माझ्याकडे अशीच घामोळ्याची पावडर पडलेली होती, जिचा की मी यूज करत नव्हते, एक्सपायर झालेली होती. अशी पावडर मी या ठिकाणी वापरत आहे. बघू शकतात आपल्याला या मिक्सरवरती सर्व बाजूंनी असं पावडर टाकून घ्यायचं आहे. आता तुम्हाला पावडरचे फायदे माहितीच आहे. आपण चेहऱ्यावरती जरी पावडर लावली तर ती ऑइल खेचून घेते आणि ड्रायनेस आपल्या चेहऱ्याला आणते. म्हणजे पावडर लावल्यानंतर आपला चेहरा देखील ड्राय होतो. किंवा आपण कपड्यावरती कुठे तेल सांडलं की त्यावरती लवकर पावडर टाकतो. पावडरनी काय होतं की जे पण ऑइल असेल, जे पण असं तेलकट चिकटपणा असतो ते पावडर ऑब्झर्व करण्याची खूप मोठी ताकद या पावडरमध्ये असते. त्यामुळे ही पावडर आपल्या खूप मिक्सरसाठी, खूप क्लीन करण्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगात या ठिकाणी येणार आहे. बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला पावडर लावून घ्यायची आहे. सर्व ठिकाणी आपल्याला ही पावडर व्यवस्थित चोळून घ्यायची आहे. ना याला कुठलं धुवायचं आहे ना कुठलं घासायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने या मिक्सरला, जगातील असा कुठलाच उपाय नाही आहे की मिक्सर इतक्या सहजासहजी आपण क्लीन करू शकतो. परंतु या पावडरमुळे आपण हे जे कितीही तेलकट चिकट जे मिक्सर असेल ते अगदी चुटकीमध्ये स्वच्छ करू शकतो. बघू शकतात आपल्याला एक कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की पावडरमुळे थोडासा भुरकटपणा या मिक्सरला आला असेल तर तुम्ही या कपड्याला अगदी थोडंसं नॉर्मल ओलं करून घ्यायचं आहे. पूर्ण आपल्याला पाणी यावरती टाकायचं नाही आहे कपड्यावरती, अगदी नॉर्मल. बघू शकतात मी देखील अगदी थोडंसं ओलसर या कपड्याला करून घेतलेलं आहे.
आणि त्यानंतर आपल्याला ही पावडर व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. अगदी चकाचक म्हणजे अगदी नव्यासारखं हे मिक्सर जे आहे ते या ठिकाणी निघालेलं आहे. बघू शकतात मी कुठल्याही प्रकारचा पाण्याचा किंवा अदर कुठल्याही प्रकारचा मी या ठिकाणी वापर केलेला नव्हता. फक्त एका पावडरपासून आपण हे मिक्सर अगदी स्वच्छ बनवू शकतो. नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक्स आवडली ते देखील मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही मिक्सरसाठी क्लीन करण्यासाठी ह्या पावडरचा उपयोग याआधी कधी केला होता का ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा. जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.